भाजीपाला विकून खूप मोठी झाली असं काही नाही. त्या तिच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत काय मोजणार तुम्ही आणि काय कारवाई करणार याचं मला उत्तर काय आहे. मागील काही दिवसांपूर्वी आपल्या इथं अण्णाभाऊ साठे चौकामध्ये एक ट्रक एका महिलेचा मृत्यू झाला त्यामध्ये. आणि आपल्या इथल्या शहरामध्ये जे काही स्ट्रीट वेंडर्स आहेत जे की चौकाच्या मध्यभागी किंवा कॉर्नरला बसतात त्यांना आपण बाजूला काढतो. त्यानुसार आपण कारवाई सुरू केली. मावशी जे आहे तिथं भाजी मंडई आहे, तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीपाला विक्रेते बसतात. आपण त्यांना काढलो नाही किंवा काढणारही नाहीत, कारण त्या रस्त्यावर भाजीपाला विक्री पूर्वीपासून होते. बाजूलाच भाजी मंडई आहे, ती व्यवस्थित चालू आहे. समजा फक्त ह्या मावशीचा आणि तिथं जे 3-4 लोक आहेत त्यांचा विषय असा होता की मध्यभागावर जो लाईटचा पोल असतो तिथं ते बसतात. आणि तिथं काय झालंय, एक शाळा आहे, 2-3 शाळा आहे. त्या शाळेला जाणारे विद्यार्थी त्यांचे पालक 4 व्हीलर वगैरे घेऊन जाताना टर्न आणि त्यामध्ये अडथळा येणं आणि ट्रॅफिक जाम होणं हा हे त्रास होता. आणि दुसरं काय आहे, यांच्या पण जिथं ते बसताय ते धोकादायक स्थितीत होतं, कारण टर्न मारताना एखाद्या वेळेस जर लक्षात आलं नाही तर दुर्घटना होऊ शकते, अशी ही परिस्थिती होती. माझ्या मते मावशींना बऱ्याच वेळेला सांगितलंय यापूर्वी सुद्धा की तिथून उठा, कुठले नाही. काल काढण्यासाठी आमची लोक जेव्हा गेली त्यावेळेला परत सांगितलं सगळ्यांना. तिथले जे 3-4 लोक आहेत ते हटली, म्हणजे जेव्हा बळजबरी करणार आहे नगरपालिका निदर्शनास आलं ते लोक बाजूला झाले, परंतु मावशी काही बाजूला झाल्या नाही. म्हणून त्यांचा माल आमच्या लोकांनी आमच्या गाडीमध्ये टाकला. ऍक्च्युअल ते तसं टाकणं चुकीचं आहे, कारण ते नाश व्हायला लागले. कुठेतरी भाजीपालाची नासाडी होते हे चुकीचं आहे, परंतु ती जी जागा आहे त्या जागेवर बसणंही चुकीचं. यांना आपल्याला वेगळ्या पहिल्यांदा काय म्हणलं, अतिक्रमण करणं हे चुकीचं आहे. पण ज्या पद्धतीमध्ये तुम्ही त्या महिलेला हॅरॅस केलं ते कोणत्या कायद्यामध्ये, कोणत्या कानूनमध्ये, कोणत्या माणुसकीमध्ये बसतं हे आम्हाला सांगा. 100%च नाही. मला ते झाल्या आमच्या त्याच कर्मचाऱ्यांनी मी काय म्हटलं, मी त्या आजींना आता म्हणतो की आजी तिथं अतिक्रमण करायचं नाही, बसायचं नाही. पण हे जे 20 वर्षापासून वेंडर आहेत, आजी मला म्हटलं की मी लग्न व्हायच्या आधीपासून तिथं भाजी विक्री करते. मग तुम्ही त्याला पर्याय व्यवस्था का बघितली नाही आजपर्यंत? मला एक गोष्ट सांगा, ह्या भाजी विकतात, ह्या भाजी कुठून घेतात? शेतकऱ्याकडून. त्या कणा आहेत आपल्या अर्थव्यवस्थेचा थोडाफार का होईना आधार आहे ना, मग त्या इम्पॉर्टन्स नाहीये. तुम्ही त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून तुम्ही गेलात तिथं, पण तुम्हीच त्यांच्या जीवाला धोका निर्माण नाही. तेच मला तेच म्हणायचं आहे. 100 त्यांना तिथून उठवणं हे बरोबरच आहे, परंतु ते जे भाजी उचलून फेकली ते मला त्याच दिवशी